जय शिवराय भावांनो, कशा आम्ही अथर्व. तर आज आहे शिवजयंती. तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आपल्या गावात संध्याकाळी रॅली निघणार आहे. आपण संध्याकाळी रॅलीची जाणार आहे. सगळ्यात पहिले तर मस्त मी तयारी झालं, आंघोळ केली. आता मस्त शिवाजी महाराजचा फोटो काढू. तर भावांनो, आता मस्त वेळेपैकी शिवाजी महाराजचा फोटो इथं वरतं अटकवलता. इथून काढून मस्त खाली घेऊन घेतला. पन्नी काढली फोटोवरची. फोटो मस्त पुसून घेतला. मस्त आता सगळं सामान आणलं पूजेचं. हार वगैरे सगळं झालं तयार. आता मस्त मी महाराजांची पूजा करतो आणि नंतर मग आपण तिकडे बाहेर तुळशीपाशी पण जाऊ पूजा करायला. तर भावांनो, मस्त आता तुळशीपाशी येऊन इथं तुळशीची पूजा करून घेतली. आणि तुम्हाला माहिती आपले शिवाजी महाराज महादेवाचे लय मोठे भक्त तिथून इथे. तर भावांनो, इथं महादेवाची पिंड पण आहे. तुम्हाला माहीतच आहे आपले महाराज महादेवाचे किती मोठे भक्त होते. तर भावांनो, हे पाय पाहू शकता आपल्या घरामागून चालली उंट. पहा किती मस्त उंट आहे, किती मोठं उंट आहे. ते पहा तिकडे गेले समोर. आणखी हे कुत्रे आपल्याकडले भुकूर आले उंटायवर. ते पहा पाहू शकता उंट तुम्ही. तर भावांनो, उद्या आपला FBचा पेपर. तर अभ्यास करत लागते उद्याच्या पेपराचा. रात्री DJ ती झाला. आपल्याला गावात DJ असते तर शिवजयंतीचा. ते पाहून घ्या. आता अभ्यास काय करावं हे समजून राहिलं. जे वाचावं ते येतच नाही. पण त्यात आम्हाला अशा डायग्रामा कठीण. मला जर कधी ड्रिल मशीनची डायग्राम आली तर मग मी काय करावं. हे बघा किती कठीण डायग्राम आहे ड्रिल मशीनची. मग मी काय करावं अशा वेळेस. त्याच्या ड्रिल मशीन अशा लय कठीण डायग्राम आहे. बा मिक्सर आहे. अधिक लय साऱ्या अशा डायग्राम आहे. काय करावं आता. डायग्राम जर आली तर कसं करावं. कॉपी नेऊ नाही शकत डायग्रामची. वाचच लागते. याच्यात टेबल फॅनही आहे. आता मग अशा टाईमी मी काय करावं. जर डायग्राम आली आणि मी हे डायग्राम वाचली नाही आणि हेच डायग्राम आली तर काय करावं. काही सांगता नाही येत बा. नवीन अभ्यास करायला लागत असते. पहिलेच तर विषय कठीण आहे इलेक्ट्रिकल. तर भावना कशा आज चाललो आम्ही गावात रॅलीमध्ये. तर सध्या माझ्यासोबत सारंग, नितीन, यश सगळेजण आम्ही आता आम्ही 4-5 जण मस्त जातो. तिथं बँजो आहे म्हणते प्रभूवाल्याचा. मस्त प्रभूवाल्याचा मागच्या बम कडक वाजला होता. आता यावर्षी काय माहीत कसा वाजते इथं पाहू. मग आता पोचलो मी इथं. शिवजयंती जिथं आहे तिथं शिवाजी महाराजची मूर्ती उचलून ट्रॅक्टरवर घेतली. आरती चालू आहे सध्या. इकडे शिवाजी महाराजची मूर्ती, इकडे आहे प्रभूवाल्याचा बँजो. तर आता सध्या आरती झाली. आता निघणार आहे. तर भावांनो, तुम्ही पाहू शकता फटाके फुटू राहिले. कारण की आता मूर्ती हल्ली आहे तिथून जागेवरून. तर भावांनो पाहू शकता तिकडून तो बँजो राहिला आणि इकडे तो डीजेचा सेटअप लागणार आहे. तो तिकडे DJ आहे. तर तिथून DJ निघणार आहे असं इकडे त्यासाठी. तर भावांनो पाहू शकता तिथून तो बँजोवाला इथं आणि या डीजेचा ट्रॅक्टर चालला आहे तिकडे लागणार आहे. आता इकडून आपली रॅली निघणार आहे सरळ. पाहू शकता इकडे बँजोवाला आहे ना DJ. तर भावांनो पाहू शकता प्रभूवाल्याची सुरुवातपासून दमदार तर प्रभूवाल्याला पाचला दमदार बजाट होते. इकडे बघा तिकडे DJ चालू आहे कडकमध्ये. प्रभूवाला भाई आरती लागत. शिवाजी महाराजची मूर्ती कशी आहे तर खतरनाक माहोल असते आमच्या गावात. इकडे मोठी आहे, इकडे बँजो आहे आणि याच्यासोबत DJ पण आहे. पण बँजो आता दर्यावर ना भाऊ भूकंप आवाज आहे बँजोचा. मला तसं वाटते माझ्या कॅमेरा कॅप्चर नाही करू शकत जेवढा आवाज आहे. बाईक कॅप्चर नाही करू तसं माझा आवाज. आता घडी एडिटिंगच्या ऑप्शन आवाज येतो. तर भावांनो, तुम्ही हे बघू शकता दादा लाठी कुमोर राहिला. किती खतरनाक माहोल चालू आहे आमच्या गावात. असे खतरनाक माहोल असते आमच्या गावात मग शिवजयंतीचे. तर भावांनो पाहू शकता तुम्ही इकडे आपली शिवजयंतीची रॅली आली आहे इकडे. आणि इकडे पण शिवजयंतीचा सेटअप लावला आहे. इकडे अंदर शिवाजी महाराजची मूर्ती आहे आणि आता ते तिकडून शिवाजी महाराजची मूर्ती आली. तर आता इथं आरती होणार आहे बहुतेक. तर भावांनो, सध्या आम्ही भुईपुऱ्यात आहे. पाहू शकता तुम्ही इथची मूर्ती किती मस्त आहे. तिथं डेकोरेशन केलं एकदम खतरनाक पैकी. हे आपला रोहितदा
फोन घ्या बांधू तुम्ही बांध ना. तिथं मस्त दर्शन करतो, मग मस्त आपण घरी जाऊ. थोड्या वेळ रॅलीत थांबून मग घरी जाऊ थोड्या वेळानंतर. तर भाव ना आता आलो आहे मी माडीपुरी आहे. तिथं पण मस्त शिवाजी महाराजची मूर्ती ठेवली आहे बढ्यापैकी. तिकडून रॅलीवर राहिली. तुम्ही पाहू शकता इकडे मूर्ती आहे. आता समोर असल्याच्या दिसून नाही राहिली आपल्याला. तर भाव असं असते आमच्या गावात शिवजयंतीचा माहोल. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्कीच नवीन ब्लॉग पाठी तुमच्या मोबाईल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. करणार बा सबस्क्राईब आपले लवकर. जर तुम्ही सबस्क्राईब करता मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आणत जाईल. जर तुम्ही मला सबस्क्राईबच नाही करसान, तुम्ही मोटिवेटच नाही झालो, तर तुमच्यासाठी मी ब्लॉग कुठून आणू म्हणून म्हणतो भांडणं सबस्क्राईब करून घ्या.